अजित पवार अनंतात विलीन. विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात अजित पवारांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. अजितदादा परत या, कार्यकर्त्यांचा आक्रोश. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंसह नेत्यांकडून अजित पवारांना श्रद्धांजली. दादांना निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय लोटला. अजूनही विश्वास बसत नाही. अजित पवारांना लोकसभेत श्रद्धांजली वाहिलेला फोटो सुप्रिया सुळेंनी स्टेटसला ठेवला. विमान अपघातात महाराष्ट्रानं अजित पवारांना गमावलं. अजित पवारांच्या विमान अपघाती निधनावर मोदींकडून शोक व्यक्त. शरद पवारांना फोन करत मोदींकडून सांत्वन. फक्त बारामतीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाल्यासारखी परिस्थिती. अजित पवारांच्या निधनानंतर सुरेश धस यांची भावना. अजित पवार कर्मठ राजकारणी. गोपीनाथ मुंडेंप्रमाणेच अजित पवारांचं जाणं महाराष्ट्रासाठी वेदनादायी. हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया. धीरज देशमुख आणि रितेश देशमुखांकडून काटेवाडीत अजित पवारांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन. महाराष्ट्रानं लाडका दादा गमावला. दादांचं सगळीकडे लक्ष असायचं. धीरज देशमुखांकडून भावना व्यक्त. पायलटनं अपघातापूर्वी इमर्जन्सी मेडे कॉल दिला होता. पायलटनं परिस्थिती बघून सर्व निर्णय घेतल्याचं दिसून येतंय. एव्हिएशन एक्सपर्ट विशाल बांगरे यांची प्रतिक्रिया. अजित पवारांच्या निधनानंतर पुण्यात व्यापारी वर्गाकडून आणि अहिल्यानगरच्या नेप्तीमध्ये उपबाजार समिती बंद. बंद पाळत व्यापारी आणि शेतकऱ्यांकडून अजित पवारांना आदरांजली. सोन्याची 2 लाखांकडे वाटचाल. सोनं 13,000 तर चांदी 22,000 महागली. जीएसटीसह सोनं 1,82,000 तर चांदी 4,01,700 रुपयांवर. कोलंबियामध्ये विमान लँडिंग होण्याआधीच क्रॅश अपघातात 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती.